निवडून येणार आपल्याला कोण वाटतं असं? तुम्ही आता बघत असाल जनतेचं कौल हे 100% इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या बाजूनेच आहे. जरी त्यांच्याकडं आमदार असतील या जिल्ह्यात तरी जनता चंद्रकांत खैरे मशालच्या बाजूने आहे. उद्धव ठाकरे साहेबांची सभा झालेली 2 दिवसापूर्वी, याबद्दल काय बोलणार? आता तुम्ही तर बघतायत की जनता स्वतःच्या मनाने तिथं आलेली आहे तिथं. आणि ही जी आता लोकशाही आहे, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी ही 2024ची आपली लोकसभा फार महत्त्वाची आहे. धन्यवाद. साहेब कारभारी ढगळे, मी छत्रपती शिवाजीनगर इथून बोलतो. हा वार्ड तर खरं राजेंद्र भाऊ जंजाळ यांचा आहे आणि जंजाळ भाऊचं काम इतकं उत्कृष्ट आहे. आम्हाला सर्वांना त्यांच्या पाठीमागं उभं राहून चांगलं काम करायचं आहे, पण त्यांचे वरचे जे आहे उमेदवार ते योग्य नाही असं आम्हाला वाटतं. काय सांगाल, काल छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये तर एक मिनटं सांगतो. उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली, खूप गर्दी होती आणि चंद्रकांत खैरे साहेब यांचं काम म्हणजे ह्या सरकारपेक्षा चांगलं होतं. तर त्याच्यासाठी आपले जे उमेदवार आहे आता समजा शिवसेनेचे, तर ते ह्या 2.5 वर्षापासून खैरे साहेब निवडून येते यावेळेस. खैरे साहेब का निवडून यावं असं तुम्हाला वाटतं? जनतेच्या संपर्कात येते आणि पडल्यानंतर त्यांनी जनतेची सेवा केली आणि अजून लोकांच्या प्रत्येक कॉन्टॅक्टमध्ये आणि पुऱ्या जिल्हाभर सगळ्या जिल्ह्यात जर एकच नेता आहे सगळ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, प्रत्येक गावात त्याचे कार्यकर्ते आहेत, तेवढा एकमेव नेता फक्त खैरे साहेब आहे. तर खैरे साहेब जर निवडून आले तर तुम्हाला काय अपेक्षा राहणार त्यांच्या? ते विकास करतील नसते. ते औरंगाबादमध्ये पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये त्यांनी खूप विकास केला आहे पहिल्यापासून, अजून थांबलेला विकास चालू आहे. दिवसापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली, तुम्हाला असं काही वाटतं थोडंफार वातावरण चेंज झालं का? हो, वातावरण पहिल्यापासून चेंज आहे. उद्धव साहेबांना तर त्यांची विजयाची गुढीच उभारली होती त्या दिवशी. मतदारसंघातून माननीय संदीपानजी भुमरे निवडून यावेत ही माझी पूर्ण इच्छा आहे. मागील 5 वर्षामध्ये आम्ही आमचा एक खासदार निवडून दिलेला आहे, पण त्या खासदाराचं आम्ही आजपर्यंत तोंडसुद्धा पाहिलेलं नाही. आणि इतर लोकांचे म्हणजे किंवा ठाकरेचे किंवा राष्ट्रवादीचे लोक कधी येतात, कधी सभा होतात आणि कधी काय होतं आम्हाला काही त्याचं माहितीसुद्धा मिळत नाही. मला माहिती आहे यावेळेस 100% शिंदे सेनेचा धनुष्यबाण निवडून येणार म्हणजे येणार. आम्हाला वाटतं चंद्रकांत खैरे निवडून येते. निवडून आल्यानंतर तुम्हाला काय अपेक्षा राहते? निवडून आल्याच्यानंतर समजा हे रस्ते वगैरे आता जे चालू आहे ते आता पावसामुळे गड्डे वगैरे पडतात, पाणी बिणी मुरतं, हे रस्त्याचं वगैरे काम झालं पाहिजे. आणि काल 2 दिवसा पहिले उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली, या संदर्भात तुम्हाला काही वाटतं का असं वातावरण वगैरे काही चेंज झालं? वातावरण वगैरे काही चेंज झालेलं काही दिसत नाही एवढं, पण खैरे साहेब निवडून येणार असं वाटतंय मला. मी कृष्णा कुलकर्णी. कुठून आहात आपण? मी शिवाजीनगरलाच राहतो. लोकसभेचं जे आता इलेक्शन आहे त्यात काही झालं तरी मोदी साहेब निवडून यावेत, मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही जनतेची प्रामाणिक आणि मनापासूनची तळमळीची भावना आहे. आणि मग बाकीचं काही पाहायला जात नाही, कोण आमचा खासदार कसा आहे, काय त्यांनी काय व्हिजन आहे का नाही त्याला, किंवा त्यांनी काही केलं आहे का, हे बाकीच्या गोष्टी दुर्लक्षित होऊन जातात आमच्याकडूनही. बरोबर आहे ते, पण फक्त एकच ध्येय आहे, मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान व्हावेत. खैरे साहेबच निवडून येणार. खैरे साहेब निवडून आले का वाटतं? कारण की जनतेचा जास्त कौल महाविकास आघाडीला आहे सध्या. समजा खैरे साहेब जर निवडून आले तर काय अपेक्षा राहणार? अपेक्षा काय, खैरे साहेब निवडून आले पाहिजे आणि ते निवडून आल्याच्या नंतर विकास होईल, आहे की नाही. एवढं इम्तियाज जलीलनं 5 वर्षाचा काय विकास केला? जो पहिला विकास करेल तो खैरे साहेबांनीच करेल. याच्या पहिले पण आता शिवसेनेची सत्ता होती ना, आता यांची उठी तुटली, आता खैरे साहेबच निवडून येणार.